असं आहे की राहुल रेखावार हा आपल्याकडे राज्य शिक्षण संशोधन परिषदेचा संचालक आहे. बालभारतीचे अध्यक्ष आतापर्यंत संचालक आतापर्यंत कृष्णकुमार पाटील होते. आता मला वाटतं अनुराधा ओक त्याच्या प्रमुख आहेत. ही जी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे, हिने शिक्षणाचा आराखडा ठरवायचा आहे. त्यांनी प्रत्यक्षात वर्ग कसे चालावेत, वेळापत्रक काय असावं, पुस्तकं कुठली काढावीत, ह्याच्याबद्दलची अक्कल शिकवणं हे त्यांचं काम नाही आहे. आणि बालभारतीचा जो संचालक आहे त्याचा बॉस थेट शिक्षण मंत्री आहे. त्यामुळे रेखावार ज्यावेळेला त्यांना असं पत्र पाठवतो की इथून पुढे तुम्ही NCERTची पुस्तकं वापरा, इथून पुढे मराठी आणि भूगोल आणि इतिहास याच विषयांची पुस्तकं फक्त राज्य विशिष्ट असतील, बाकी सगळी पुस्तकं NCERTने काढायची. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की NCERTची पुस्तकं ही देशात सगळी अव्वल दर्जाची आहेत असं सरकारला वाटतं का? आणि राज्यांच्या स्वतःच्या यंत्रणांनी ती पुस्तकं तयार केली तर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हा नीटपणाने लोकांच्या पुढे जाईल. आता असं दिसतं आम्हाला की CBSEचा पॅटर्न आणणार, CBSEचा पॅटर्न आणणार असं सांगून CBSE जी NCERTची पुस्तकं वापरतं ती NCERTची पुस्तकं लोकांना वापरायला भाग पाडायची आणि हळूहळू पुढच्या 5 वर्षामध्ये बालभारतीला गोडाऊनचं रूप आणायचं. अशा प्रकारचा कट कारस्थान याच्यामध्ये दिसतं.